तर हॅलो गाईस, तुमचा लाडका यश मोरे. तर काय विषय, लय दिवसात ना मला व्हिडिओ काढायचा होता नाही का. आणि आपलं कसे आता व्हिडिओ डेली बिले अपलोड होते, तर तुम्ही लवकर लवकर चेक करा सगळे व्हिडिओ. काय नाही का, काय विषय काय नाही. तर आपलं नाही का आता परत एक संदर्भात आपल्याला व्हिडिओ काढायचा होता नाही का. त्यामुळे आपण आलो आता पार्कमध्ये. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर कसं आहे आपलं पार्क हा. तर लवकर लवकर आपल्या आय डीला नाही का सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा. म्हणजे कसे टॉपिकवर व्हिडिओ काढायचा होता की जे आपण नाही का, आपण एखाद्या जनावराला मारहाण करतो, हे करतो नाही का. म्हणजे काही काही लोक आहे ना भर रस्त्यावर आहे ना, की जे आपले पाळलेले जनावर असतात ते रस्त्यावर सोडतात किंवा नाही का आपले त्रास देतात. काही काही तर असे लोक असतात की हे ना, जे रस्त्यावर कुत्रे बसलेले असतात नाही का, मांजरे बसलेले असतात किंवा कुत्र्यांना नाही ना असं मारहाण करतात, दगड फेकतात, हे करतात ते करतात. तर तसल्या लोकांना एक सांगायचं की तुम्ही ना जर पाळत नसाल ना किंवा काही करत नसाल ना, तर त्या जनावराला ना मारहाण करत नका जाऊ. जर जीव लावा जनावराला, तसं म्हणायला गेलं तर. शेवडू नका ना, ते तुम्हाला काय करायचं का, मुख्य जनावर मुख्य जनावरांचा जीव जाणवा. कारण की माझे स्वतःच्या घरात आहे ना कमीत कमी ना 10 जनावर आहेत, म्हणजे प्राणी आहेत असे तर. मांजरी आहेत, कुत्रे आहेत नाही का, तसं म्हणायला गेलं तर. तुम्ही पण आहे ना जरा नाही का असं हे नका करू की नाही का मारहाण करता. काय मी असे इंस्टावर पण मी असं 2-3 व्हिडिओ बघितले ते, किंवा खूप सारे पण बघितले नाही का. तर त्या काय व्हिडिओमध्ये काय होतं की नाही का, एक माणूस आहे ना ब्रिजवरनं, अक्षरशः आहे ना ब्रिजवरनं आहे ना, एका कुत्र्याचे पाय माणूस आहे ना ब्रिजवरनं पाण्यात ढकलतं. तर विचार करा त्या कुत्र्याचा जीव काय झाला. तर मेलं, कुत्रं मेलं ते तसं तर. काय भेटेल त्याला ते करून. त्या बिचाराचा जीव घातला तर त्याच्या आत्म्याला शांत बसलं ना. म्हणजे तुम्हीच विचार करा, लोक काय काय ना जनावरांना असं ट्रीट करतात. असं ना काही सगळंच वाईट आहे. लय लोक लय जीव पण लावतात, पण असे कृत्य नाही करायचं ना. अजून एक इंस्टावर व्हिडिओ व्हायरल की एक अक्षरशः कुठलं तरी तो म्हातारा का माणूस आहे, म्हातारा माणूस आहे तो. त्याला जणांना मनाला लाज वाटले पाहिजे की तो कमीत कमीत कितवर रे, 26व्या मजला का कितव्या मजला होता, 12व्या मजल्यावर नाही ना त्यांनी त्या मांजरीला आहे ना नाही का असं धक्का दिला तर ते डायरेक्ट खाली पडले. खाली पडली तर डायरेक्ट मेली. म्हणजे त्याला काय भेटलं ते करून. त्रास काय दिला का त्रास त्यांनी. तू त्याला पाडलं, त्याचं ती पण मी तुला म्हणणार का असं खूप त्रास देते ते. तुम्हाला एक किस्सा सांगत होता की नाही का, आता जे असे हे करतात ना, तर आता माझा किस्सा आहे का, मग तुम्हाला कळेल की नाही का असं करायला नाही पाहिजे तसं तर पब्लिक नाही का. तर माझ्याकडे पण मांजरी आहेत, प्राणी आहेत नाही का असं. खरं काही पुढं काय झालं माहिती आहे का सीन, की माझ्याकडे पण एक मांजर होती नाही का. आणि मांजरचं पण सीन काय आहे, कारण की तुम्ही आहे ना आता एखाद्या जनावरला आहे ना जीव लावा. कारण की कसं आहे माहिती आहे का, एखाद्या मांजरीला जर नाही का असं जीव लावा. कारण की माझ्याकडे पण एक कालू नावाचं मांजर होतं. अरे कालू नावाचं मांजर नाही का, म्हणजे आम्ही त्याला लहानचं मोठं केलं. आणि ते ना माझ्या दाजीला आहे ना असं रस्त्याने पळताना गावलेलं फुटपाथवर नाही का, असं म्हणजे रस्ता क्रॉस करून ना ते पुढं चाललेलं नाही का. आणि खूप हायवेला सापडलेलं, म्हणजे का हायवेवर पळत होती. तर दाजींनी रिक्षा थांबवली, मागणं गाड्या बिड्या तर रिक्षा थांबवली. आणि त्यांनी त्याला पकडलं. आणि लय लहान होते, त्याला केस नव्हते काय नाही नाही का, केस नव्हते त्याला काय नाही नाही का, असं एकदम बारीक होतं नाही का. मग त्याला आम्ही लहानचं मोठं केलं. आम्हाला तर साधं ना मांजरीला हात लावतं पण नव्हतं, कारण की खूप वाटायची नाही का, भीती वाटायची की नाही का ते चावते का नका मारते का त्याच्यामुळे नाही का. तर मग पुढं काय सीन झाला, नका मारतं. मग आम्ही पाळलं नाही का त्याला, खूप जीव लावलं लहानपणापासून. एवढं जीव लावलं आम्ही, एवढं जीव लावलं नाही का. आणि म्हणजे त्याशिवाय आम्ही कुठल्या मांजरीला हात नाही लावलं किंवा त्यालाच पहिला हात लावलेला नाही का. आणि आम्ही घाबरायचो. काळ्या कलरचा मांजर होता आणि त्याचं नाव कालू ठेवलेलं आम्ही नाही का. आणि सीन काय झालं पुढं, पाळलं मोठा झाला तो. आणि असं एक तो असा हे होता ना, कमीत कमीत तो आहे ना 5-5.5 किलोचं किंवा 4 किलोचं असं तो बहुतेक नाही का. आम्ही ते चेक केलं तर आता तुम्हाला एक पुढची स्टोरी सांगायची की 5-5.5 किलोचं ते होतं कालू नाही का. आणि मग तो काहीतरी आजारी पडला, ते काहीतरी नाही का त्याला उलटं व्हायचे आणि त्याला इन्फेक्शन झालं तर कसलं तर नाही का, उलटं व्हायचे नाही का, असं जुलाब व्हायचे, पिवळ्या कलरचे उलटं व्हायचे. मग काय झालं, पिवळं कलरचे उलटे होत होते नाही का त्याला. आणि पिवळं कलरचे उलटे झाले त्याला. तर मग आम्ही काय केलं, दवाखान्यात नाही पण 2 दिवस तर आम्ही काही केलं नाही. मग त्याला ब्लडिंग व्हायला लागलं. ब्लडिंग म्हणजे काय, लाल लाल रक्त पडत होतं त्याचं नाही का. तर मग आम्ही काय केलं, दवाखान्यात नेलं त्याला. दवाखान्यात नेलं तर मग तिने काय केलं, म्हणजे इंजेक्शन दिलं नाही का, इंजेक्शन कसले तरी. आणि आता ते आम्ही बघितलं नाही का, ते यूट्यूबवर ऐकून हे केलं. मग आम्ही इंजेक्शन दिलं तर सीन काय झाला,
इंजेक्शन दिलं. आम्हाला वाटलं किरकोळ प्रॉब्लेम असेल, पण बघितलं तर जरा मोठा प्रॉब्लेम निघाला नाही का. आणि मग ती म्हणली ठीक होत नाही का डोकं आलो. पण सीन काय आला, त्याला काय केलं, इंजेक्शन दिले आणि तो जरा थोडंसं हे होता आणि तो जाता नाही ना असं बास्केटमधनं ओरडत होता नाही का, नका नेऊ म्हणजे डोळ्यातनं अक्षरशः त्या पाणी येत होतं. त्याला वाटलं की सोडून देतोय का काय, तो काय नाही का त्याला म्हणजे ना असं. आणि ते मांजर कसे मारायच्या आधी आहे ना, ते ह्याच्या खाली झोप, सोप्याखाली झोप, बेड खाली झोप, त्याच्या खाली झोप नाही का, तर ते करत राहायचे असे नाही का. तर मग सीन काय झाला, आम्ही गेलो दवाखान्यात घेऊन गेलो. तो रिक्षात नाही का इथे बास्केटमध्ये फुल असं हे करत होता, डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, पण मी ते हे नाही करू शकत, मी दाखवू पण नाही शकत नाही का कालूचा व्हिडिओ. तर सीन काय झालं, नेलं त्याला आम्ही कसं तरी बळजबरी, कारण की आम्ही काय बोलू नको लापरवाही करायला, दवाखान्यात घेऊन जाऊ नाही का. अक्षरशः नाही का आमच्या अख्ख्या घरात ना जेवण नव्हतं, जेवण करत नव्हतं हे नाही का. दवाखान्यात नेलं, इंजेक्शन मारले, थोडा तरी तो हे होता. तर ते इंजेक्शन मारले त्या बाईने ना अक्षरशः म्हणजे मारून टाकलं. इंजेक्शन दिलं, त्याला एक जीव सोडला त्यांनी नाही का. मग ना त्याची बॉडी चालली डायरेक्ट बाहेर. बॉडी आली तर खरं सांगतो नाही का, म्हणजे मारूनच टाकला डायरेक्ट. काय म्हणतोय, मारून टाकलं. नंतर ना आम्ही गेलो नाही कसं तरी, मग आम्हाला रडत होतो, खूप रडलो आम्ही, हँग झालो. मग ते त्याला घरी आणलं आम्ही नाही का. घरी आणलं तर नाही का जरा, मग घरी आणलं तर आता ते कसं मांजरीचे एक अर्ध्या तासाच्या आत आहे ना बॉडी डायरेक्ट असे कडक व्हायला लागते. आणि कडक व्हायला लागते म्हटलं की नाही का, सीन काय झाला, बॉडी काय होत होती, कडक होत होती. आणि कडक झाली नाही का बॉडी, तर मग ते कडक, मग आम्ही रडत होतो, खूप रडत होतो, खूप. घरचेच नाही ते अक्षरशः आहे ना, माझ्या पण डोळ्यात नाही एवढं पाणी होतं, माझ्या घरचे रडत होते नाही का, लय रडत होतं लय. कारण की ना काही आम्ही नाही का त्याला असं बारका पोरासारखं जीव लावलेला, एवढं जीव लावलं नाही, तो एवढं हुशार होता आणि खरंच लय जीव लावलेलं, तर लय आम्ही रडत होतो. तर सीन काय झाला, रडत होतो, पण आता राहिलं. मग आता आम्ही रडलो नाही का, लय रडत होतो, लय असं घातलं, लय रडत होतो आम्ही. ते दवाखान्यात पण आम्ही तमाशा घालणार होतो, पण नाही का आम्ही बोललो आता काय करायचं नाही का, तर दवाखान्यात तमाशा घातला ना आम्ही काय. नंतर ना पुढं सीन काय झालं, आम्ही पुरतं काय झालं, मग पुरत होतं. मग आम्ही जंगलात गेलो, जंगलात नाही का, पार्कचं एक जंगलाची इथं नाही का झाड आहे, म्हणजे शंकर भगवानचं मंदिर ना, तिथं त्या झाडाचं ना आम्ही त्याला नाही का, म्हणजे त्या साईडला ना पुरत होतो. आणि पुरतं नाही का, म्हणजे त्याचं पुरलं रात्रीचं कमीत कमी ना, कमीत कमी 8 का 9 वाजलेले, 8 का 9 वाजलेले नाही का. 8 का 9 वाजलेले, तर मग आम्ही तिथं पुरायला गेलो त्याला. आता कालूला आहे ना 8 का 9 वाजता पुरायला गेलो नाही का. मग आम्ही म्हणजे नाही का आम्ही रडत होतो नाही का, त्याला एका बास्केटमध्ये नाही का त्याला घेऊन गेलो आम्ही, बास्केटमध्ये घेऊन गेलो पुरायसाठी. खोदलं ती माती एवढी कडक होती, तर ती खोदत तर नव्हती. मग आम्ही कसं तर खाली गेलो नाही का, खोदता खाली गेलो. खाली गेलो, खोदतोय खोदनच नाही का. मग कसं तरी पाणी बिन टाकून हे ते केलं, खोदलं, त्याला टाकलं मीठ बीठ काय असतं ते नाही का, सगळं टाकलं, कापड बिपड हे ते नाही का. आम्हाला ना आम्ही रडत होतो, आम्हाला पुरं पण नव्हतं आता की आम्ही आमच्या लेकराला असं कसं काय सोडतो ना का जंगलात. तर लय आम्हाला नाही का एवढं वाईट वाटतं ना. आम्ही कसं तरी गेलो, करत होतो नाही का, पुरलं केलं, खोदलं बिदलं हे ते नाही का, गेलो हे केलं. मग आम्ही खोदता सीन काय झाला, रात्रीचा समय होता. तर असं वाटलं की ना आमच्या आजूबाजूंना खायचे असं, जर जंगला साईडला जर काय असं वाईट शक्ती, तर असा चिकनचा वास येत होता ना का, असं मटनमध्ये सडलेलं नाही का, असं काहीतरी सडलेलं, एवढा घाण सडलेला वास होता ना आजूबाजूला. ते डेड बॉडीचं नव्हतं ते कालूच्या, पण नाही का असं दुसरं घातलं तर वाज तेव्हाच कळलं की काहीतरी नाही का तिथं आहे. आणि आम्हाला बासावे लागलं की मागं काय आहे नाही का त्याच्या, म्हणजे नाही का असं मागणं जाणवतं आम्हाला काहीतरी हे ते. तर दाजी बोलले की नाही असे चालतं आता बाद झालं. आम्ही बोललो नाही नंतर जाऊ थोडं त्याला नको कसल्या तरी वासायला लागलं इथं ना, तर काहीतरी आहे वाटतं वाईट शक्ती, तर चला आपण जाऊ. तर असं थंडी वाजायला लागले, अंगावर काटे यायला लागले, अशा काही गोष्टी असतात ना तेव्हा काटे येतात अंगावर नाही का अक्षरशः. तर आम्ही गेलो नाही का, निघून आलो तिथनं घरी आलो, पाय बी धुतला, पायावर पाणी बिणी टाकलं, अख्खा अंग आहे ना थरथरत होतं आमचं. काही काहीतरी किस्सा होता तिथं. आणि ते काळूच्या दुःखात आम्हाला काही कळत नव्हतं, आम्ही एवढं रडत होतो नाही का, तिथं पण रडत होतो आम्ही. मग आम्ही गेलो, आलो, दूध बीत ठेवलं त्याला, हे ते केलं, त्याला आवडतं कॅट फूड येते ते सगळं ठेवून आलो घरी, हातपाय धुतले. आम्ही घरी पण रडतोय आम्हाला असं वाटत नव्हतं की आपलं एक मांजर बिंजर असेल. काय झालं, आम्ही निघून आलो नाही का, पाय बी धुतले ते केले, घरात रडत होतो आम्ही नाही का इथे. मग आम्ही घरच्या म्हणजे का आम्ही बोलतो चाललेलं की ते नाही का कसलं तर वाच होतं. मग ते दाजीने सांगितलं की काहीतरी वाईट शक्ती आहे म्हणून, ते नाही का मी बोललो चाललं लवकर तुम्हाला. आणि ते आम्ही कसं रडायचे धुंदे होतो, तर आम्हाला काही कळलंच नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळं तो एक्सपिरियन्स लय बेकार होता. आणि ते दिवस पण लय वाईट होते, लय अक्षरशः ना आमचं आहे ना, खरंच सांगतो ते कालू गेल्यापासून आमचं एवढं वाईट म्हणजे ना आमचं नाही का लय झालं.
सगळ्यांना कालू एक असं नाही का लय लक्ष्मी सारखा होता नाही का, असं की बरकत यायची. पण आम्ही पण त्याला एवढा जीव लावला, लय जीव लावला, अजून पण आमच्या मनात आहे. आणि कमीत कमी आम्ही आहे ना त्याला 1 वर्ष आहे ना दूध ठेवत होतो. आठवण करत होतो, दूध ठेवत होतो नाही का, खूप वाईट. तेव्हापासून मग ह्याच्यामुळेच सांगतो की ना मुक्या जनावराला त्रास देऊ नका, जीव लावा. कळलं का? तो पण विचार करतो जनावर असून तो मारायच्या दिवशी ते असून रडत होता. आणि तुम्ही नाही का अक्षरशः तुम्ही वरनं ढाकलताय, फेकताय काय, मारताय काय, बांधताय काय. आम्ही एवढे जनावर आहेत ना, माझ्या घरचे एवढे पण जनावर आहेत ना, काय काय पिल्ले दिले आणि काय काय आहेत ना, आम्ही नाही का असे घायल पडलेले आहेत हे ते, तर आम्ही ना स्वतः त्यांना आणले, नीट केलं, खायला प्यायला घालतो. तुम्ही पण असं करत नका जाऊ. प्राण्याला जरा नाही का जीव जपा त्यांचा. प्राणी पक्षी बिक्षी सगळे आपल्यासाठी नाही का जीव लावत त्यांना. कळलं का? ते आपल्याला जीव लावतात. एक वेळेस आहे ना माणूस गद्दार असू शकतो, पण प्राणी आणि पक्षी गद्दार नसतात कधी. तर असेच काय व्हिडिओ असा आणि खरा किस्सा आहे काय, असं फेक बिक नाही काय, सगळं खरं आहे. आणि की आमचं लय इमोशनल अटॅचमेंट जोडले त्या गोष्टीला. तर आज कसा वाटला व्हिडिओ, तर तुम्ही पण नाही का चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार सगळे. आणि असे काही किस्से असेल तर तुम्ही सांगू शकता. 3-4 व्हिडिओ अपलोड केले ते तुम्ही बघा, लवकरात लवकर शेअर करा पब्लिक सगळ्यांना. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.